आनंदी या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की युगंधर आणि आनंदीच्या लग्नाचं सत्य मुलांसमोर आलेलं असतं. त्यामुळे दोघांचाही तिरस्कार तिन्ही मुलं करू लागलेली असतात. याचाच फायदा इकडनं शिल्पाने सुद्धा घेतलेला असतो. शिल्पा इथे युगंधरला म्हणत असते, युगंधर तूच मला म्हणायचा ना की हिला समजून आता तर हिला मी समजूनच घेणार नाही, असं इथे शिल्पा खडसावून सांगत असते. युगंधर तर गप्प उभा राहिलेला असतो. उरली सुरली इकडनं धनश्री सुद्धा बोलू लागलेली असते. ती म्हणत असते की हिच्या एका चुकीमुळे स्वतःच्या मुलांच्या नजरेत भाऊजी आज गुन्हेगार ठरले असं म्हटल्यानंतर आता इथे जे काही युगंधर असतात ते मात्र इथे खाली मान घालून उभा राहिलेले असतात. आनंदीच्या डोळ्यात मात्र पाणी येत असतं. तिला काय करावं आणि काय नको असं झालेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली असते. आनंदी किचनमध्ये असते. मात्र तेव्हाची इकडनं हा विद्याधर आलेला असला. मुलांनी जे फॅमिली ट्रीज आलेलं असतं त्याचीच राग घेऊन इथे विद्याधर आलेला असतो आणि आनंदीच्या अंगावर फेकत असतो आणि तिला हॅपी होली म्हणत असतो. तिच्या जवळ येतो आणि तिला धमकवण्याचं काम करत असतो. तिला म्हणत असतो आज त्या फॅमिली ट्रीची जशी जाळून मी राख केली ना, तसंच तुझं अस्तित्व सुद्धा मी जाळून टाकेल, हा माझा शब्द आहे, असंही ते विद्याधर धमकावून तिथून निघून गेलेला असतो. आनंदी मात्र शांत उभा असते. इकडे जेव्हा विद्याधर निघून जातो तेव्हा इथे आनंदी स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, तू आज ज्या घरात होळी केलीस ना, त्याच होळीच्या राखेतून लिंबाकार घराण्याला मी सोन्यासारखं पुन्हा उभा करून दाखवेल, हा माझा शब्द आहे, असंही ते आनंदीने स्वतःच्याच मनाला ठरवलेलं असतं. विद्याधर तर फार खुश असतो कारण की त्याचा डाव इथे सक्सेस झालेला असतो. नेमकं आता पुढे काय होतंय आणि आनंदी ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे सांभाळून घेते हे पाहण्यासारख्याच आहेत. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.